आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 642वर निरूपण पाहणार आहोत. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनाभया, मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे धावू नये, थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणवितो दास काय थोडे, तुका म्हणे माझे निववावे डोळे, दावून सोहळे सामर्थ्याचे. प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ पाहू. कारण हा जो अभंग आहे, महाराजांनी मेलेल्या मुलाला उठविलेला आहे, म्हणून महाराज या अभंगामधून त्या भगवंताला विनंती करतात. काय म्हणतात? अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना नाभया. हे नारायणा, या जगामध्ये तुम्हाला काय म्हणजे शक्य नाही, तुम्ही जे अशक्य नाही ते शक्य तुमच्या जीवनामध्ये करता. कारण तुमच्या जीवनामध्ये भगवंताला निर्जीवामध्ये चेतना आणण्याचं काही अवघड आहे का? तुम्हाला ते थोडंसुद्धा तुमच्या जीवनामध्ये अवघड नाही. कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य करता, एवढी तुमची अशी ख्याती या जगामध्ये आम्ही ऐकलेली आहे. कारण कृष्ण अवतारामध्ये तुम्ही ज्यावेळेस संदीपान ऋषीकडे ज्यावेळेस विद्या घेत होता, त्या संदीपान ऋषीकडे विद्या घेत असताना तुम्ही विद्या पूर्ण झाल्यानंतर संदीपान ऋषीने सांगितलं होतं की ह्या जगाचा मालक आहे, ह्याला काही मागू नको, तू मागशील बघ, ह्याला काही मागू नको. त्यावेळेस तिला वाटलं की तिचा 15 वर्षापूर्वी मुलगा मेलेला होता. तेवढाच मुलगा संदीपान ऋषी आणि त्यांच्या पत्नीला असल्यामुळं त्या पत्नीला मुलाचा मोह झाला, आणि मोह झाल्यामुळं तिनं सांगितलं तू जगाचा मालक आहेस असे आमचे मालक म्हणले, मग तू काही देशील का? हो, तुम्ही आईसाहेब काही मागा, तुम्हाला मी वचन दिलेलं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते मागा, मी तुम्हाला देण्यास तयार आहे. माझा 15 वर्ष झालं मुलगा वारलेला आहे, त्या मुलाला परत आणशील, त्या मुलाला जिवंत परत आणशील असं आज्ञा, किंवा मला हे वरदान पाहिजे, किंवा माझा मुलगाच मला पाहिजे असं आज्ञा भगवंताला केल्यानंतर भगवंताने सांगितलं. मग ते ठीक आहे म्हणले. मग त्याचे किती मागं कुठल्या जन्मामध्ये आहे, कारण तो कुठल्या योनीमध्ये आहे, कारण त्यांनी त्या योनीमधून त्याला परत आणलं. त्याचा जो देह होता, कारण तो मेलेला देह परत त्याला तो देह त्याला दिला. जो 15 वर्षाचा मुलगा, कारण वारल्याला लहानपणी, पण 15 वर्षानंतर तो कसा दिसतो तसा त्या वयामध्ये त्या गुरुमातेला तो मुलगा आणून दिलेला आहे. म्हणजे ही गोष्ट या जगामध्ये शक्य वाटते का? शक्य आहे का? हे शक्य नाहीच, आपल्याला तर पटणारी गोष्ट नाहीच. आता पण त्या भगवंताला काही अवघड आहे का? असे भगवंताचे पवाडे महाराज म्हणतात, मी अनेक माझ्या जीवनामध्ये ऐकलेले आहेत, पण आत्ता माझ्या जीवनामध्ये तो प्रसंग आलेला आहे. कारण नुसते पवाडे ऐकून नाही, आज मला ते प्रत्यक्ष तुम्ही माझ्या जीवनामध्ये प्रसंग आलेला आहे. काय प्रसंग आला महाराजाच्या जीवनामध्ये? महाराजाच्या जीवनामध्ये प्रसंग आला आहे की महाराजाचं लोहगावमध्ये कीर्तन होतं, आणि त्या कीर्तनामध्ये काय झालं, तिथं प्रत्यक्ष लोहगावला एका बाईने त्या मुलगाच मेलेला तिथं आणला. आता ती का आणला? कारण तिची कथा अशी आहे की लोहगावला महाराजाचं कीर्तन होतं, आणि 10-5 खेड्याचे लोक महाराजाच्या कीर्तनाला येत होते. मग एक बाई आणि एक नवरा, तिचा मुलगा अत्यंत आजारी होता, आणि ती नवऱ्याला म्हणाली की महाराजाच्या कीर्तनाला तुम्ही जाऊ नका. कोणतीही बाई म्हणते, कारण आपला मुलगा जर सिरियस असल्यानंतर आपल्या नवऱ्याला जाऊ नका, तुम्ही दररोज कीर्तनाला भजनाला जाता, मी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आडवीत नाही, पण आज आपला मुलगा सिरियस आहे, आपला मुलगा आजारी आहे, मुलाचा काही भरवसा नाही, तर तुम्ही कीर्तनाला आजच्या दिवस तरी टाळा. आता तो नवरा त्यानं उत्तर काय द्यायला पाहिजे? इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य मरणार आहे,
जर भगवंताची इच्छा असेल तर तो घेऊन जाईल. आपल्या हातात का आहे, मी महाराजाच्या कीर्तनाला जाणार. आता असं म्हणल्यानंतर कोणत्याही पत्नीला, कोणत्याही आईला तिच्या जीवनामध्ये राग येणारच. राग येणं हे आपलं, कारण हे सांसारिक माणसाला हे न पटणारी गोष्ट आहे. आणि तो, कारण तिचा नवरा त्या महाराजाच्या कीर्तनाला निघून गेलेला आहे. एक अर्धा तासानंतर तो मुलगा मेलेला आहे. त्या बाईची आग तळपायाची मस्तकाला गेलेली आहे. आता ही मस्तकाला आग गेल्यानंतर त्या रागाच्या भरामध्ये ती नवऱ्यालाही शिवाय देऊ लागलेली आहे, महाराजालाही शिवाय देऊ लागलेली आहे, भगवंतालाही शिवाय देऊ लागलेली आहे. आणि तिनं काय केले, आपला तो मेलेला मुलगा घेतला आणि थेट लोहगावला आलेली आहे. आणि लोहगावला येऊन तिनं ते मुलगा महाराजाच्या कीर्तनामध्ये समोर महाराजाच्या ठेवलेला आहे. आता हे महाराजाच्या समोर ठेवलेला असताना महाराजाच्या जीवनामध्ये हा प्रसंग आहे आणि ह्या प्रसंगाचा हा अभंग आहे. म्हणून महाराजांनी या अभंगामधून त्या मुलाला जिवंत करण्यासाठी त्या भगवंताकडे विनंती केलेली आहे. महाराज म्हणतात की बाबा, त्या संदीपान कर्ण ऋषीचा मुलगा 15 वर्षापूर्वी मेलेला, त्याला आणलास. मग आता ही माझी परीक्षा आहे. मी माझ्या जीवनामध्ये, कारण तुझी निश्चिम भक्ती केलेली आहे, मी तुझ्या पायाचा सेवक आहे, मी माझ्या जीवनामध्ये तुझा दास आहे, कारण माझं दासाचं काही चुकलेलं नाही. आता मला परीक्षा ही, या परीक्षामध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे. तो प्रत्यक्ष, कारण त्या मुलाला जिवंत कर, कारण मला आज प्रत्यक्ष तुझी ख्याती या जगामध्ये पाहायचं आहे, तुझं सामर्थ्य मला पाहायचं आहे, त्या मेलेल्या मुलाला जिवंत करण्याचं. असं महाराजांनी या संपूर्ण अभंगामधून विनंती केलेली आहे. आणि ती महाराजाची विनंती पाहून, कारण महाराजाचा भाव पाहून महाराजाची भक्ती पाहून, कारण भगवंत काय करतात आपल्याला ते पाहायचं आहे. भगवंत काय करतात, भगवंताने महाराजाची भक्ती तर निश्चिम होतीच, महाराजाची भक्ती होती. आणि महाराजाच्या भक्तीला पाहून, कारण ते महाराज म्हणतात की काय करून असता तुका म्हणे माझे निववावे डोळे, दावुनी सोहळे समर्थाचे, तुझं सामर्थ्य दाखवून एकदाचेच माझे डोळे बंद कर. आता असलं बोलणं भगवंताला कसं आवडेल आपल्या भक्ताचं, कारण भक्ताची, कारण भगवंत तिथं आलेले आहेत प्रत्यक्ष महाराजाच्या कीर्तनामध्ये. त्या मेलेल्या मुलाला महाराजाच्या आज्ञेप्रमाणे, कारण ते जिवंत केलेलं आहे. ती, कारण मुलाची आईही प्रसन्न झालेली आहे, मुलाचा बापही प्रसन्न झालेला आहे. तिथं सर्व लोक महाराजाचं कौतुक करू लागलेले आहेत, कारण महाराजांनी मेलेल्या मनुष्याला जिवंत केलं. तरी महाराज म्हणतात ही ख्याती माझी नाही, मी त्याचा दास आहे, ते जे केलं ते त्यानं केलं, स्वतःवर जबाबदारी महाराज त्यांच्या जीवनामध्ये घेत नाहीत. मला ह्याच्यामधून एक गोष्ट सांगायची आहे की महाराजांनी, कारण लोहगावच्या त्या मनुष्याचा मुलगा कीर्तनामध्ये जिवंत केला. कारण काय असेल त्याचं, कारण त्याचा मुलगा मरणाच्या शय्येवर असताना जो बाप कीर्तनाला येतो, म्हणजे त्याचा भाव दृढ आहे, त्याची भक्ती दृढ आहे. त्या आईचं सत्य आहे, त्या आईचं, कोणतीही माता आपला मुलगा मरत असताना ती नवऱ्याला असं बोलणारच आहे, देवाला बोलणार आहे, महाराजाला बोलणार आहे. पण त्या आपला मुलगा, तो बी बाप आहे त्या मुलाचा, आणि आपला बाप स्वतःचा मुलगा मरणाच्या शय्येवर असताना कीर्तनाला येतो, म्हणजे तो काय सामान्य नाही. म्हणूनच महाराजांनी त्या मुलाला जिवंत केलेलं आहे. अशी भक्ती लागते, असा भाव लागतो. मला याच्यामधून सांगायचं आहे, आबासाहेब गुळवे वारले, गाडी न्यायला आली, हे नवरा बायको गेले. जिजाबाई गाडीमध्येच विनंती करतात महाराजाला, माझ्या बाबाला तुम्ही जिवंत करा, तुमच्या सकाळ संध्याकाळ तुम्हाला सलाम घालीत आहे, तरी माझ्या बाबाला जिवंत करा. आता ज्यावेळेस जावाई होते, 4 खांदेकरी सुरुवातीला महाराज समोर होते, ज्यानंतर पुन्हा, कारण 20व्यावर खांदे पालट केलं जातं, त्यावेळेस महाराज मागं आले. त्यावेळेस जिजाबाईचं एकच वाक्य आहे की तुमचा येम तुम्हाला सकाळ संध्याकाळ नमस्कार करतो, तर माझ्या बाबाला जिवंत करा, कारण माझ्या भावाचं लग्न राहिलेलं आहे
आबाने डोळ्यांनी, कारण त्या मुलाचं लग्न पाहावं, लग्नापर्यंत तर माझ्या बाबाला त्यांच्या मुलाचं लग्न पाहू द्या. तरी महाराजांनी म्हणले हे सृष्टीचा नेम बदलता येत नाही. मग इथं कसं काय महाराजांनी नेम बदलला? कारण हा सिद्धांत मी का सांगायलो तुम्हाला, हा सिद्धांत आहे कारण तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये, कारण त्याचा मुलगा मरणाच्या शेवर आहे हे माहीत असताना तो तिथं गेलेला आहे. संताचं दर्शन झालेलं आहे. आता संताचं दर्शन झाल्यानंतर त्याचं मनोरथ पूर्ण केल्याशिवाय संत राहत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना नावया. कारण म्हणून महाराजांनी त्याचा भाव, त्याची भक्ती पाहून भगवंताला त्याचा मुलगा जिवंत करायला भाग पाडलेला आहे. असं आपल्या जीवनामध्ये भक्ती राहावी, असा आपल्या जीवनामध्ये भाव राहावा. त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये संताचीही भेट होते आणि भगवंताचीही भेट होते. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.